बैठकीमध्ये सोनियाजी आणि खरगे साहेबांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी निर्णय घेतला आणि पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यसभेत केली। दरम्यान शिक्षण विभागाची उदासीनता, शिक्षकांची नाराजी आणि विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक झाली आहे। अन्यायाविरोधामध्ये मुंबईमध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईतील उत्तर विभागाचे मुख्य आंदोलन परळ, चेंबूर आणि जोगेश्वरी इथं आयोजित करण्यात आलं आहे। या आंदोलनातल्या शिक्षकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय पवार यांनी। काय मागण्या या संदर्भात आपल्यासोबत या ठिकाणी काही शिक्षक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं काय त्यांची मागणी आणि कशामुळे त्यांना आंदोलनाला या ठिकाणी बसावं लागतं। सर, आपली काय एकूण मागणी आहे? तुमचं नाव सांगा सर्वप्रथम। आरबी पाटील, अध्यक्ष शिक्षक सेना ज्युनियर कॉलेज युनिट महाराष्ट्र राज्य। आमचे सन्माननीय मुंबईचे शिक्षक आमदार अभ्यंकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा लढा देतो। आंदोलन करण्याचं पहिलं कारण असं आहे, शिक्षकांचे पगार 1 तारखेला होत नाहीत। न होण्याचं कारण काय हे पहिलं कळलं पाहिजे। दुसरी गोष्ट, जी काही थकीत बिलं आहेत, थकीत बिलं शालार्थमध्ये डिजिटायझेशन न झाल्यामुळे ती नाकारली गेलेली आहेत। हे डिले होण्याचं कारण काय आहेत? आता माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांना BLOची ड्युटी काढतायत। शिक्षकांना शाळेत शिकवायचं की हे कामं करायचे आहेत? शाळेत शिक्षकांनी शिकवलं पाहिजे हे पहिलं काम असताना जर शिक्षकांना तुम्ही शाळाबाह्य कामं लावत असाल तर ह्या बहुजनांच्या, गरिबांच्या, वंचितांच्या मुलांना शिकवणार कोण? शिक्षण मंत्री दादा भुसेजी यांना, परत प्रधान सचिव देवल साहेब यांना, आमच्या आयुक्त पुण्याला जे बसतात त्यांना सुद्धा वेळोवेळी पत्राद्वारे कळवलेलं आहे आणि त्याची भेट घेण्यासाठी रोज मंत्रालयात जातात, पण कोणी अवेलेबल नसतं। या संच मान्यतेच्या नावाखाली पूर्ण वर्षभर संच मान्यता करून शिक्षकांना वेटेज धरलेलं आहे आणि दर महिन्याला जो पगार 1 तारखेला होत होता तो आज 16 तारीख होत नाही। आज 16 तारीख झाली तरी पगार झाला नाही। व्हिडिओ सिद्धार्थ दुमालेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। बातमी एमपीएससी संदर्भातली। एमपीएससी कडून सध्या लघुलेखक पदभरती रद्द करण्यात आली। पदभरतीचा रद्दचा निर्णय शासनाने रद्द करावा मागणीसाठी जळगावामध्ये विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत। या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। काय सांगणार या ठिकाणी आज तुम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली आहे?